आज मी घेऊन आले एकदम झणझणीत आणि तोंडाला पाणी सुटेल असं बांगड्याचं कालवण. असं कालवण की भाताच्या 2 ऐवजी 4 घास जास्तच खाल्ले जातील. आणि सगळ्यात भारी म्हणजे ही रेसिपी आहे एकदम सोपी आणि घरच्या घरी परफेक्ट कोकणी टेस्ट येणारी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या झणझणीत बांगड्याच्या कालवणाला. नमस्कार, कुक विथ अक्षतामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम बांगडे स्वच्छ धुवून घ्या आणि त्यावर थोडंसं मीठ घालून ते अर्धा तास मॅरिनेट करून ठेवा. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहूया. 1 वाटी ओलं खोबरं, 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 1 इंच आलं, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 टोमॅटो, लाल बेडगी मिरची आणि सुकवलेल्या कैरीचे तुकडे. लाल बेडगी मिरची आणि सुकवलेल्या कैरीचे तुकडे इथे मी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवले होते. आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून एकदा फिरवून घेऊ. आता यात ओलं खोबरं, कांदा, आलं आणि घरगुती हिरवा मसाला घालून याची छान बारीक पेस्ट करून घेऊ. तुम्ही पाहू शकता कालवणासाठी इथे आपला मसाला परफेक्ट तयार झाला आहे. आता एका पातेल्यात तेल गरम करूया आणि त्यात लसणाच्या पाकळ्या ठेचून घालूया. लसूण तेलात छान परतून झाल्यावर त्यात टोमॅटो घाला. झाकण ठेवून टोमॅटो छान मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्या. वरून थोडंसं मीठ घाला म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जातो. टोमॅटो छान मऊसूत शिजला गेला आहे. आता यात कांदा, लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि घरगुती हिरवा मसाला घालून छान मिक्स करून घेऊ. आता यात थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ काढून घेऊ. तयार केलेला वाटलेला मसाला घाला, गरजेनुसार पाणी घाला आणि छान मिक्स करून घ्या. चवीनुसार मीठ घाला आणि चांगलं मिक्स करून घ्या. तीन ते 4 कोकम घाला, चांगलं मिक्स करा आणि एक उकळी येऊ द्या. आता यात मॅरिनेट केलेले बांगडे घाला, मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटे शिजू द्या. मॅरिनेट केलेले बांगडे एकदा हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्या. त्यामुळे अतिरिक्त मीठ निघून जातं आणि कालवणाची चव अगदी परफेक्ट बॅलन्स होते. लक्षात ठेवा, मासे जास्त हलवू नका नाहीतर तुटतात. इथे आपलं झणझणीत बांगड्याचं कालवण तयार आहे. गरमागरम भातासोबत सर्व करा. एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल, इतकं चविष्ट लागतं. स्पेशल टिप: कालवण थोडा वेळ झाकून ठेवलं तर त्याची चव अजूनच छान लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.